नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच MHATET 2021 साठी सर्व प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजच्या व्हिडिओतील सर्वच प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर पाहूया आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 आहे, राष्ट्रीय विकासासाठी खालीलपैकी काय गरजेचे आहे? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 शिक्षणावरील खर्च निर्धारित असावा। पर्याय क्रमांक 2 केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्यात। पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळात शिक्षणावरील गुंतवणूक वाढवावी व पर्याय क्रमांक 4 आहे भविष्यकाळात शिक्षणावरील गुंतवणूक कमी करावी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भविष्यकाळात शिक्षणावरील गुंतवणूक वाढवावी। हा उपयोजनात्मक स्वरूपाचा प्रश्न आहे। अशा प्रकारचे प्रश्न हे TET मध्ये वारंवार विचारले जात आहेत। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 ऑनलाईन शिक्षणामुळे लहान मुलात काय परिणाम होत आहेत? आता सध्या तर कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर फार मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे। त्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा लहान मुलांवर कोणता परिणाम होत आहे? तर पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 दृष्टिदोष निर्माण होत आहे। पर्याय क्रमांक 2 बुद्ध्यांक वाढतो। पर्याय क्रमांक 3 शिक्षकांबद्दल सन्मान वाढतो। पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दृष्टिदोष निर्माण होत आहे। खूप वेळ मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे किंवा ऑनलाईन असल्यामुळे लहान मुलांच्या दृष्टीस परिणाम होत आहे व त्यामुळे दृष्टिदोष निर्माण होत आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 कोणता व्यवहार भावनात्मक अडथळे दर्शवित नाही? या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 कामचुकारपणा। पर्याय क्रमांक 2 दुर्बलांना रागविणे येत आहे पण दाखविणे झाले, दुर्बलांना रागविणे किंवा धाक दाखविणे। त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे शालीनता व पर्याय क्रमांक 4 आहे बाल गुन्हेगारी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाल गुन्हेगारी। बाल गुन्हेगारी हा व्यवहार भावनात्मक अडथळा दर्शवित नाही। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी काय शिक्षण प्रक्रियेचा घटक नाही? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 शिक्षक। पर्याय क्रमांक 1 आहे शिक्षक। पर्याय क्रमांक 2 आहे विद्यार्थी। पर्याय क्रमांक 3 आहे शिक्षण पद्धती व पर्याय क्रमांक 4 आहे वर्गखोली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्गखोली। वर्गखोली हा शिक्षण प्रक्रियेचा प्रमुख घटक नाही। तर शिक्षण प्रक्रियेचे प्रमुख घटक आहेत शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण पद्धती किंवा अध्यापन पद्धती। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 बाल उद्यान पद्धती कोणत्या शिक्षण पद्धतीस म्हणतात? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 प्रकल्प पद्धती। पर्याय क्रमांक 2 किंडरगार्टन पद्धती। पर्याय क्रमांक 3 प्रायोगिक पद्धती व पर्याय क्रमांक 4 आहे सर्वेक्षण पद्धती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किंडरगार्टन पद्धती। या अध्यापनाच्या पद्धतीस बाल उद्यान अध्यापन पद्धती असे म्हणतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 शिवरायांचा विवाह खालीलपैकी कोठे झाला? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 रायगड। त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे राजगड। पर्याय क्रमांक 3 पुरंदर व पर्याय क्रमांक 4 आहे लाल महाल पुणे या ठिकाणी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाल महाल पुणे या ठिकाणी शिवरायांचा विवाह झालेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 भाषा, विज्ञान, गणित यासारख्या विषयांचा अभ्यास कशामध्ये मोडतो? भाषा, विज्ञान, गणित यासारख्या विषयांचा अभ्यास कशामध्ये मोडतो? तर पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 शालेय कार्यक्रम। पर्याय क्रमांक 2 सहशालेय कार्यक्रम। पर्याय क्रमांक 3 आहे अभ्यास व इतर कार्यक्रम व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शालेय कार्यक्रम। भाषा, विज्ञान, गणित यासारख्या विषयांचा अभ्यास हा शालेय कार्यक्रमांमध्ये मोडतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 शालेय गणवेशाच्या माध्यमातून कोणत्या मूल्याची जपवणूक होते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 लोकशाही। पर्याय क्रमांक 2 विविधता।
पर्याय क्रमांक 3 समता, पर्याय क्रमांक 4 बंधुता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समता. शालेय गणवेशाच्या माध्यमातून मुलांमध्ये समता या मूल्याची जपवणूक होते. यापूर्वी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. पाठ नियोजनात शिक्षणाचा उद्देश कोणता असला पाहिजे? पाठ नियोजन करताना शिक्षणाचा उद्देश कोणता असला पाहिजे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 व्यक्तिनिष्ठ, पर्याय क्रमांक 2 अस्पष्ट, पर्याय क्रमांक 3 निश्चित, अनिश्चित व पर्याय क्रमांक 4 आहे स्पष्ट व वस्तुनिष्ठ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्पष्ट व वस्तुनिष्ठ. पाठ नियोजन करताना शिक्षणाचा उद्देश हा स्पष्ट व वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा असला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. शिक्षणाची पहिली पायरी कोणती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पूर्वनियोजित, पर्याय क्रमांक 2 पाठ्यक्रम निश्चिती, पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी पार्श्वभूमी, पर्याय क्रमांक 4 बालसभा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नियोजित किंवा पूर्वनियोजन हे शिक्षणाची पहिली पायरी आहे. पूर्वनियोजिती किंवा पूर्वनियोजन हे शिक्षणाची पहिली पायरी आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. कोणत्या प्रकारच्या विकासाने बालक समाज रूप बनते? कोणत्या प्रकारच्या विकासाने बालक समाज रूप बनते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शारीरिक विकास, पर्याय क्रमांक 2 सामाजिक विकास, पर्याय क्रमांक 3 संगोपनात्मक विकास व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामाजिक विकास. सामाजिक विकास या प्रकारच्या विकासाने बालक हे समाजरूप बनते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता गुण शिक्षकांसाठी अत्यावश्यक नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नेतृत्व क्षमता, पर्याय क्रमांक 2 आर्थिक सुस्थिती, पर्याय क्रमांक 3 अनुशासन व पर्याय क्रमांक 4 आहे समायोजनशीलता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्थिक सुस्थिती. आर्थिक सुस्थिती ही शिक्षकांसाठी आवश्यक असणारा अत्यावश्यक गुण नाही, तर नेतृत्व क्षमता, अनुशासन व समायोजनशीलता हा शिक्षकांसाठी आवश्यक असणारे गुण आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. थोर व्यक्तींचे स्मृतिदिन साजरी करणे, सण समारंभ साजरे करणे या बाबी कोणत्या गोष्टीच्या अंतर्गत येतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शालेय कार्यक्रम, पर्याय क्रमांक 2 सहशालेय कार्यक्रम, पर्याय क्रमांक 3 अभ्यासविषयक कार्यक्रम व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सहशालेय कार्यक्रम किंवा सहशालेय उपक्रम. या उपक्रमाच्या अंतर्गत थोर व्यक्तींचे स्मृतिदिन साजरे करणे तसेच सण समारंभ साजरे करणे या गोष्टी किंवा या बाबी येतात. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. वर्गात विद्यार्थ्यांची रुची कायम ठेवण्यासाठी शिक्षकांनी काय करणे उचित असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोष्ट सांगणे, पर्याय क्रमांक 2 आहे चर्चा करणे, पर्याय क्रमांक 3 आहे प्रश्न विचारणे व पर्याय क्रमांक 4 आहे फलक लेखन करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्न विचारणे. वर्गामध्ये ज्यावेळेस शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस विद्यार्थ्यांची रुची किंवा लक्ष हे शिक्षकांच्या शिकवण्याकडे लागण्यासाठी शिक्षकांनी अधूनमधून विद्यार्थ्यांना ते शिकवत असलेल्या विषयाविषयी प्रश्न विचारणे आवश्यक असते किंवा उचित असते. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. विद्यार्थ्यांची मानसिक स्वास्थ्य उत्तम बनण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक महत्त्वपूर्ण आहे? प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक महत्त्वपूर्ण आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शिक्षकांची भूमिका व शाळेतील वातावरण, पर्याय क्रमांक 2 आहे आवडीतील भिन्नता, पर्याय क्रमांक 3 आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पर्याय क्रमांक 4 आहे सहशालेय क्रियांची तरतूद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
शिक्षकांची भूमिका व शाळेतील वातावरण हे विद्यार्थ्यांची मानसिक स्वास्थ्य उत्तम बनण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पद्धत आहे किंवा घटक आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, विद्यार्थी कोणत्या शिक्षकास अधिक पसंत करतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, कधीही न रागवणारे, पर्याय क्रमांक 2, वेळेबद्दल अति जागृत असणाऱ्या, पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांना हसविणाऱ्या व पर्याय क्रमांक 4 आहे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणाऱ्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणाऱ्या या प्रकारच्या शिक्षकास विद्यार्थी अधिक पसंत करतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, अध्यापनाच्या व्यक्तिमत्वासाठी हे आवश्यक आहे म्हणजे काय आवश्यक आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्यांना शिकवण्यात, पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यात, पर्याय क्रमांक 3 आहे विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवण्यात व पर्याय क्रमांक 4 आहे परीक्षेतील निकालात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवण्यात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी काय आवश्यक आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, शारीरिक स्वास्थ्य, पर्याय क्रमांक 2, मानसिक स्वास्थ्य, पर्याय क्रमांक 3, योग्य पोशाख व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व। प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य तसेच योग्य पोशाख या सर्व गोष्टी ह्या आवश्यक असतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास कशाची गरज असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, स्पष्टीकरण कौशल्य, पर्याय क्रमांक 2, प्रबलन कौशल्य, पर्याय क्रमांक 3, फलकलेखन कौशल्य व पर्याय क्रमांक 4 आहे चेतक बदल कौशल्य। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चेतक बदल कौशल्य। चेतक बदल कौशल्य हे विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचे लक्ष केंद्रित करण्याची गरज असते। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, चारित्र्याचा विकास कशामुळे होतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, नैतिकता, पर्याय क्रमांक 2, इच्छाशक्ती, पर्याय क्रमांक 3, वर्तन व व्यवहार व पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व। म्हणजे चारित्र्याचा विकास हा नैतिकता, इच्छाशक्ती तसेच वर्तन व व्यवहार या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो किंवा या सर्व गोष्टींमुळे होतो। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, सर्व सजीवांचा संबंध पर्यावरणाशी जोडणारे शास्त्र म्हणजे काय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, जैवविविधता, पर्याय क्रमांक 2 आहे जीवावरण, पर्याय क्रमांक 3, परिस्थितिकी व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या व्हिडिओचा म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, परिस्थितिकी। सर्व सजीवांचा संबंध पर्यावरणाशी जोडणारे शास्त्र म्हणजेच परिस्थितिकी होय। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, पर्यावरणाविषयी उपक्रमांचे आर्थिक नियोजनाचा अंतर्भाव कशात होतो? म्हणजेच पर्यावरणाविषयक उपक्रमांचा आर्थिक नियोजनाचा अंतर्भाव कशात होतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, समाजशास्त्र, पर्याय क्रमांक 2, नागरिकशास्त्र, पर्याय क्रमांक 3 आहे विज्ञान व पर्याय क्रमांक 4 आहे अर्थशास्त्र। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या स्तरामध्ये मुले किंवा मुली आपल्या समकक्ष वयोगटाची सक्रिय सदस्य बनतात? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, बाल्यावस्था, पर्याय क्रमांक 2, किशोरावस्था, पर्याय क्रमांक 3, प्रौढावस्था व पर्याय क्रमांक 4 आहे प्रारंभिक बाल्यावस्था। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किशोरावस्था। बालविकासाच्या ज्या विविध अवस्था आहेत त्यामध्ये किशोरावस्था या अवस्थेमध्ये मुले किंवा मुली हे आपल्या समवयस्कर वयोगटातील मुलांची सक्रिय सदस्य बनतात। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका कशी असावी? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, उदासीन, पर्याय क्रमांक 2 आहे संवेदनशील, पर्याय क्रमांक 3 आहे सक्रिय व पर्याय क्रमांक 4 आहे निषेधात्मक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3,
सक्रिय. तरुण मुलांच्या अध्ययन प्रक्रियेमध्ये पालकाची भूमिका ही सक्रिय स्वरूपाची असावी. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. शिक्षणाची काही ध्येय, इथं ध्येय आहे, खाली दिलेली आहेत. त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जीवनात पूर्णता आणणे. पर्याय क्रमांक 2 आहे शारीरिक विकास. पर्याय क्रमांक 3 आहे नैतिक विकास. पर्याय क्रमांक 4 आहे व्यावसायिक विकास. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जीवनात पूर्णता आणणे. शिक्षणाचे जे काही उद्दिष्ट आहेत त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ उद्दिष्ट कोणते आहे? तर जीवनात पूर्णता आणणे हे शिक्षणाचे सर्वात श्रेष्ठ किंवा प्रथम उद्दिष्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, TETचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ पाहण्यास मिळतील. ते सर्व व्हिडिओ एक वेळेस नक्की पहा, तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.